महत्त्वाच्या बातम्या। कबूतरखान्यांच्या संबंधीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा कबूतरांना खाद्य देणाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। तर दुसरीकडे महादेवी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये आणण्याच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी आता गुरुवारपर्यंत लांबणीवर गेली आहे। महादेवीला वनतारामध्ये जबरदस्तीने नेल्याचा युक्तिवाद नांदडी मठाकडून करण्यात आला, तर या संदर्भात गुरुवारी सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। जैन समुदायाला आता त्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार असल्याचं कळतंय। कायदा न मानणारे आणि पोलिसांना धक्काबुक्की करणारे तसंच कबूतरखाना जबरदस्तीने सुरू ठेवायला लावणाऱ्यांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठी समिती ही बुधवारी रस्त्यावरती उतरणार आहे। दरम्यान 5 दिवसांच्या नंतरही या प्रकरणी एकावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। पालिकेकडून अद्यापही तक्रार दाखल न झाल्यामुळे अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। एरवी शांत आणि संयमी समजल्या जाणाऱ्या जैन समाजाच्या एका मुनींनी चक्क शस्त्र हाती घेण्याची भाषा केली। गरज पडली तर आम्ही शस्त्र देखील हाती घेऊ असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलेलं होतं। तर कबूतरखान्यांवरती बोलत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी थेट सरकारला आव्हानही देऊन टाकलं। आमच्या अपेक्षेप्रमाणे सरकारनं भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यामध्येच सामूहिक आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान जैन मुनींच्या शस्त्र हाती घेण्याच्या वक्तव्यावर मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली। आपण मुनींच्या वक्तव्यासोबत सहमत नसल्याचं लोढांनी सांगितलंय। आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस। मी त्याच्याशी सहमत नाही आहे। मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे। कुठेतरी पालिका आयुक्तांकडनं देखील या संदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे का? त्यांच्याकडनं मी जे काय बोलायचे असेल 2 वेळा बोलला, तर मी यावर बोलणार नाही। तुम्ही जैन समाजाची भेट घेणार आहात का? त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहात का? मी सांगितलं, मी ज्यावेळेस बोलायचे असेल, जे काय माझा रोल करायचं मी ते करत आहे। मी या विषयावर आता बोलणार नाही। तर कबूतर हा पक्षी तुमच्या नावावरती करून घेतलाय का असा सवाल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला। जैन जे गुरु आहेत, जैन धर्माचे जे गुरु आहेत, ते सगळे जरा वयाने लहान आहेत। वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते, जी सामाजिक समज ती ह्या गुरूंमध्ये कुठेही दिसत नाही। दुसरी गोष्ट, जे कबूतर हा पक्षी आहे हा तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय? मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये आणि त्याचे पुरावे कोर्टाला दिले आणि म्हणून कोर्टाने तो निर्णय दिलाय।